जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील 100 बालकांची मोफत 2D इको तपासणी संपन्न। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे व डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे, डॉक्टर सुलोचना बागुल निवासी वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर केडी सातपुते, डॉक्टर नरेश पाडवी, डॉक्टर किसन पावरा वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय, तसेच मनोज चौधरी FLC, मनोहर रिवरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक करण वसावे सहायक, धर्मेश भट SI डॉक्टर तसेच RBSK कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर अमोल मोरे, मोनिका वसावे, डॉक्टर सोनाली कुलकर्णी, डॉक्टर सुशील मराठे, डॉक्टर दहिवेलकर, डॉक्टर महफले, डॉक्टर बोराने, डॉक्टर पाडवी, डॉक्टर विनोद बाविस्कर, डॉक्टर भंडारी, डॉक्टर शशिकांत, डॉक्टर ढोके, डॉक्टर राकेश, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व AM फार्मसिस्ट तसेच DIC वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नाशिक येथील प्रसिद्ध मग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल येथील प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर मनोज चोपडा MD, DM मुशिशा शर्मा, ऑपरेशन मॅनेजर विनोद चिंचोरे, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते। सदर तपासणी पूर्ण झाल्यानंतर बालकांच्या सर्जरी करण्यात येणार आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्हा रुग्णालय यांनी लहान मुलांसाठी 2D इको कॅम्प आज अरेंज केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण लहान मुलांची हृदयाची तपासणी, हृदयाची सोनोग्राफी म्हणजे 2D इको ही आपण करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये लहान मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असणे किंवा दुसरं काही हृदयाचे व्यंग असणे जन्मजात किंवा मग नंतर असे आपण निदान करणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 100 अशी मुलं आज आपल्याकडे आणली गेलेली आहेत माझ्या RBSKच्या टीमकडून। आणि त्यांच्या तपासणीसाठी आज नाशिकमधून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांना पाचारण करण्यात आलेलं आहे। आणि ते स्वतः 2D इको मशीन त्यांची स्वतःची टीम घेऊन इथे आज सकाळी 10 वाजताच आलेले आहेत। त्याचं उद्घाटन आपण रीतसर पार पाडलेलं आहे। आणि त्याचबरोबर याची तपासणी आता सुरू झालेली आहे। या सर्व मुलांची तपासणी आज होईल। त्याचबरोबर आपलं उद्दिष्ट हे आहे की आपण ह्या वर्षी जवळजवळ 100 अशा हृदयाच्या शस्त्रक्रिया करून घेणार आहोत। म्हणजे मॅक्सिमम मुलांना 2D इकोच्या माध्यमातून स्क्रीन करून त्याच्यामधून ज्या मुलांना व्यंग सापडतील किंवा छिद्र असतील ह्या मुलांच्या शस्त्रक्रिया आपण नाशिक, मुंबई, पुणे येथे करून घेणार आहोत। हे सगळं आपण विनामूल्य करणार आहोत। या सर्व मुलांना आपण निदान आणि उपचार ह्या सगळ्या माध्यमातून त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देणार आहोत। आणि हे उद्दिष्ट आपण ह्या वर्षी पूर्ण करणार आहोत 24 मार्चपर्यंत।
आणि हे सगळं करताना माझी टीम, माझे सर्व सहकारी याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश राहील आणि मी माध्यमांचं सुद्धा याच्याबद्दल धन्यवाद मानते की त्यांनी ह्याचं आपल्या सर्वांना या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून जनजागृतीही केलेली आहे. ह्या सगळ्या मुलांच्या तपासणीतून ज्या मुलांना व्यंग सापडेल त्या मुलांची ट्रीटमेंट आपण लगेचच मुंबई, पुणे किंवा नाशिक येथे करून घेणार आहोत. म्हणजे त्यांची पूर्णपणे वाढ व्हायच्या आधी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असेल, म्हणजे पुढे भविष्यामध्ये ह्या मुलांना सुदृढ असं बालक पुढे ह्या समाजामध्ये वावरण्यासाठी ते सज्ज राहील. म्हणून ह्या मुलांना आत्ताच ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना पूर्ण नीट करणार आहोत.